नमस्कार, मी उमा शिंदे. जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांसोबत थोड्याच वेळात संवाद साधणार आहे. त्यामुळे पक्षप्रमुख आगामी निवडणुकांसाठी शिवसैनिकांना काय कानमंत्र देणार याकडे सर्वांचं लक्ष लागले. मुख्यमंत्री थोड्याच वेळात शिवसैनिकांसोबत संवाद साधणार असून आगामी निवडणुकांसाठी पक्षप्रमुख शिवसैनिकांना काय कानमंत्र देणार याकडे लक्ष लागून आहे. राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत. माइंडकरजी, आगामी निवडणुकांसाठी पक्षप्रमुख म्हणजेच उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना नेमका काय कानमंत्र देऊ शकतात? आगामी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन इलेक्शन लक्षात घेऊन, आणि मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला, त्याच्यामुळे त्या बालेकिल्ल्यावर लक्ष ठेवून नेहमीप्रमाणे पुन्हा मराठी माणूस, त्याच्यानंतर मी हिंदुत्व सोडलेलं नाही असं म्हणत भाजपवर टीका करणं, आणि कॉर्पोरेशन मध्ये स्वबळावर आता 236 पैकी आपण स्वबळावर शिवसेना मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन सत्तेवर आली पाहिजे, हा त्यांचा निश्चितपणाने उद्देश असेल. याच्या आधी त्यांनी जे 1-2 मिनिटाचं भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी तलवारीचा उल्लेख केला की मी बाळासाहेबांचाच मुलगा आहे, त्याच्यामुळे तलवार कशी चालवायची हे मला माहिती आहे. धन्यवाद माइंडकरजी. आपण यानंतर जाणून घेऊयाच, परंतु आता मुख्यमंत्री शिवसैनिकांसोबत संवाद साधत आहेत. ठाकरे त्याचबरोबर आपल्या प्रथेप्रमाणे प्रबोधनकार ठाकरे मासाहेब या सर्वांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस नमस्कार करून या आपल्या दरवर्षीप्रमाणे आपण भेटत असतो या आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. शिवसेना नेते आदरणीय सुभाषजी देसाई साहेब, त्याचबरोबर शिवसेना नेते आदरणीय संजयजी राऊत साहेब, माननीय खासदार शिवसेना सचिव अनिलजी देसाई, माननीय खासदार शिवसेना सचिव विनायकजी राऊत, शिवसेना सचिव मिलिंदजी नार्वेकर, शिवसेना सचिव सूरजजी चव्हाण आणि सर्व सन्माननीय नेते, त्याचबरोबर महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर असणारे सर्व शिवसैनिक यांना नमस्कार करून आदरणीय आदित्यजी ठाकरे शिवसेनेचे नेते काही वेळात जॉईन होत आहेत, आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख काही वेळात आपणा सर्वांना विचार सांगणार आहेत, विचार देणार आहेत. तेव्हा मी सर्वात आधी या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना प्रास्ताविक करण्याची विनंती शिवसेनेचे नेते आदरणीय मंत्री महोदय सुभाषजी देसाई यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं. नमस्कार. सर्व मान्यवर आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमाला जोडले गेलेले हजारो शिवसैनिक बंधूंनो, भगिनींनो, सर्वप्रथम मी हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माननीय बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करतो, आणि बाळासाहेबांकडून ही मिळणारी प्रेरणा इथून पुढे सुद्धा वर्षानुवर्ष आपल्याला मिळत राहील, आपल्याला मार्ग दाखवत राहील, याची आपल्या सर्वांच्या मनामध्ये खात्रीच आहे. तेव्हा आजचा दिवस एक नवी ऊर्जा देणारा दिवस आहे, आणि म्हणूनच आपण अत्यंत विनम्र भावाने एकत्र येऊन माननीय बाळासाहेबांना वंदन करत असतो. असा हा एक दिवस आहे. हिंदुस्थानाच्या एकंदर केवळ राजकारणातच नव्हे तर हिंदुस्थानाच्या जीवनातील आजचा दिवस हा अत्यंत महत्वपूर्ण म्हणून नोंदला गेलेला आहे. कारण माननीय बाळासाहेबांचा जन्म या दिवशी झाला. तसं हिंदुस्थानानं अनेक सुपुत्र घडवले, आणि या सुपुत्रांनी हिंदुस्थानचं नाव मोठं केलं, हिंदुस्थानची सेवा केली, आणि सर्व बांधवांना वेळोवेळी त्या वेळेला जे आवश्यक होतं ते मार्गदर्शन केलं. आणि त्यामुळेच माननीय बाळासाहेबांना हा देश कदापि विसरणं शक्य नाही. बाळासाहेबांना सुधारकांचा वारसा त्यांच्या घरातून म्हणजे त्यांच्या पिताजींकडून प्रबोधनकारांकडूनच मिळाला. आणि बाळासाहेबांनी
जरी ते राजकारणामध्ये समाजकारणामध्ये व्यग्र होते, अत्यंत व्यस्त असा त्यांचा कालपट झालेला असला तरी सुद्धा हा वारसा त्यांनी कधी नजरेआड होऊ दिला नाही. आणि शिवसेनेपुरतं म्हणायचं तर शिवसेनेमध्ये जाती व्यवस्थेला अजिबात थारा दिला नाही. मनामध्ये सुद्धा त्यांना कधीही जातीपातींचा विचार शिवला नाही. फक्त शिवसैनिकाची एक निष्ठा आणि त्याची सेवा बघून माननीय बाळासाहेबांनी त्याला संधी दिली आणि त्यामुळे तळागाळातले लोक सुद्धा अगदी तुमच्या आमच्यासारखे सगळे अत्यंत तळागाळातले जे पूर्णपणे दुर्लक्षित होते, त्यांना कुठेही आयुष्यामध्ये काही संधी नव्हती, अशा सामान्य माणसांना बाळासाहेबांनी त्यांचं काम बघून, त्यांचे विचारावरची निष्ठा बघून संधी दिली आणि मोठं होण्याचा मार्ग दाखवला. स्वतः कोणतंही पद घेतलं नाही, परंतु आलेली सगळी पदं आपल्या सहकार्यांना आणि आपल्या अनुयायांना बाळासाहेबांनी वाटून टाकली. आणि हे करत असताना कुठल्याही जातीचं प्राबल्य आपल्या संघटनेमध्ये, आपल्या पक्षामध्ये बाळासाहेबांनी कधी होऊ दिलं नाही, वाढू दिलं नाही. हा विचार जर सर्वच राजकीय पक्षांनी अंगीकारला असता, अंमलात आणला असता, तर मला असं वाटतं की जातीपातींमध्ये विभागला गेलेला आपला महाराष्ट्र तरी या एका शापापासून मुक्त झाला असता. दुर्दैवानं इतर कुठल्याही पक्षांनी या विचाराचं अनुकरण केलं नाही, पण शिवसेनेने मात्र प्राणपणाने हा विचार जपला आणि पुढेही चालू ठेवलेला आहे. विकासाचा विचार सुद्धा बाळासाहेबांनी अत्यंत मूलभूतपणे केला. म्हणजे त्यांनी जेव्हा जेव्हा वेळ आली, संधी मिळाली, तेव्हा तेव्हा विकासाला प्राधान्य दिलं. अगदी पहिलं युतीचं सरकार झालं त्यावेळेला सुद्धा बाळासाहेबांनी विकासावरून दृष्टी आपल्या सरकारला दुसरीकडे वळू दिली नाही. आणि त्यामुळे त्यावेळेला जे प्रकल्प उभे राहिले त्याची वाखाणणी आज सुद्धा केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरात होत असते. मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा आजही देशातला एक प्रमुख आणि आदर्शवत वाटावा असा एक महामार्ग झालेला आहे. त्या काळामध्ये जर आपण त्यावेळची जर वर्तमानपत्र बघितली तर केवढी टीका झाली की त्या प्रकल्पाला सुद्धा आक्षेप घेतले गेले. हे कुणासाठी करताय? हे मुठभर मोटारवाल्यांसाठी एवढे पैसे खर्च करायची गरज काय? कशासाठी हा प्रकल्प आणला जातोय? अशा हरकती घेणारे उद्गार तेव्हा निघाले होते, परंतु बाळासाहेब त्या प्रकल्पाच्या मागे ठामपणे उभे राहिले आणि तो प्रकल्प वेळेत पूर्ण झाला. आज त्यांनी किती चमत्कार करून दाखवला की ह्या एका मुंबई पुणे एक्सप्रेस वे मुळे किती परिवर्तन झालं की त्या काळामध्ये म्हणजे आजपासून 25-30 वर्षापूर्वी पुण्याची लोकसंख्या जेमतेम 20-25 लाखाच्या आसपास घुटमळत होती. आज जर पुणे संबंध महानगर आणि त्याच्या परिसराचा विचार केला तर 1 कोटीपर्यंतची लोकसंख्या ह्या एका एक्सप्रेस वे मुळे तिथे वाढली. केवळ फुगली नाही तर ती आज सुस्थितीत आहे. अगदी हिंजेवाडीचं आपण जर माहिती तंत्रज्ञानाचा जर हा बघितला प्रकल्प तर त्याच्यामध्ये लक्षावधी तरुण तरुणींना रोजगार निर्माण झालेला आहे. हे एवढं परिवर्तन एकट्या प्रकल्पामुळे झालं आणि ती बाळासाहेबांची दूरदृष्टी होती. त्यामुळे विकासाचा विचार हा त्यांनी आपल्या सर्वांना दिलेला आहे. हिंदुत्वाचा बाळासाहेब म्हणजे अंगार होते असं सर्वच आपण म्हणतो, परंतु त्यावेळेला सुद्धा त्यांनी या हिंदुस्थानच्या सुपुत्रांची, हिंदुस्थानची जी लेकरं आहेत त्यांची कणव, त्यांचं हित पाहिलं. अगदी काश्मीरी पंडितांचंच उदाहरण पहा की ज्यावेळी ते देशोधडीला लागले होते, आपली हक्काची जागा सुद्धा त्यांना आपली म्हणता येत नव्हती, अशा वेळेला त्या काश्मीरी पंडितांनी बाळासाहेबांना विनंती केली. बाळासाहेब म्हणाले, मी तुमच्यासाठी काय करू शकतो? तुमचे हे हाल झालेले मला पाहवत नाहीत. तेव्हा त्या काश्मीरी पंडितांनी सांगितलं, आम्ही आता संबंध देशभर विखुरलेले आहोत, परंतु आम्ही तर उद्ध्वस्त झालो, परंतु आमची पुढची पिढी चांगली राहावी यासाठी एक काम करा की आम्हाला शिक्षणामध्ये सहाय्य करा. बाळासाहेब जातीवरच्या आरक्षणाला कधी मान्यता देत नव्हते, परंतु या विस्थापित काश्मीरी पंडितांच्या मुलांसाठी बाळासाहेबांनी आपल्या सरकारला, त्यावेळच्या युती सरकारला
शिक्षण संस्थांमध्ये काही जागा राखून ठेवा असं मार्गदर्शन केलं, नवे निर्देश दिले आणि त्याप्रमाणे आजही हे काश्मीरी पंडित ठिकठिकाणी हे उद्गार काढतात की बाळासाहेबांमुळे आमची मुलं उच्च शिक्षण घेऊ शकली, आमची पिढी तरी ती काश्मीरातून हल्ली तरी सुद्धा ही पिढी आता सुस्थिर होते आहे. तेव्हा बाळासाहेब प्रत्येक वेळेला हा जनकल्याणाचा विचार करत होते. आजचा दिवस किती महत्वाचा आहे, किती पवित्र आहे. आज मुंबई विद्यापीठाच्या श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासनातर्फे असं एक अध्यासन मुंबई विद्यापीठाने स्थापन केले आणि त्यामुळं बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अभ्यास करण्याची, त्यांच्या विचारांचं संशोधन करण्याची संधी जगभरातल्या व्यक्तींना आता उपलब्ध झालेली आहे. एक अधिष्ठान त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. ह्या बाळासाहेब ठाकरे अध्यासनातर्फे आजच नवदुर्गा पुस्तकाचं प्रकाशन झालं. हे प्रकाशन बाळासाहेबांचे नातू आपले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं. काय या नवदुर्गा पुस्तकामध्ये की महिला विदुषींनी जे मार्गदर्शन केलेले आहेत, विचार मांडलेले आहेत, अशा 9 महिलांचे विदुषींचे विचार त्याच्यात संग्रहित केलेले आहेत असं ते पुस्तक आहे. साहेबांचा वारसा हा पुढे चालवण्याची ही शिवसेनेची, शिवसैनिकांची तयारी किती आहे याचं हे एक उदाहरण आहे की जे पद येतं ते केवळ ती संधी नसून ती सेवेचीच एक संधी आहे हे शिवसेना दाखवून देते. आणि माननीय उद्धवजींनी स्वतःच्या उदाहरणानं महाराष्ट्राला, देशाला, नव्हे जगाला हे दाखवून दिलेले आहे. त्यामुळे एक नवी वाट आपल्याला गवसलेली आहे आणि ह्या संधीचं सोनं करत आपण महाराष्ट्राची उत्तमोत्तम सेवा करण्यासाठी सज्ज झालं पाहिजे. उद्धवजी जे मार्गदर्शन आज करतील त्या मार्गदर्शनाप्रमाणे पुढे वाटचाल करायची आहे. करोनाच्या अडचणीमुळे जरी प्रत्यक्ष भेटता आलं नाही तरी सुद्धा हा जो विचार आहे त्या विचारांचं तेज आपल्याला नक्कीच पुढचा मार्ग दाखवेल असा मला विश्वास वाटतो. तेव्हा या निमित्तानं शिवसेनेचे जे वर्षाचे काही प्रमुख दिवस आहेत त्याच्यापैकी एक सणासारखा साजरा करावा असा आजचा हा सोन्याचा अमृताचा दिवस आहे. या दिवशी मी पुन्हा एकदा माननीय बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द प्रास्ताविक रूपानं या ठिकाणी थांबवतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद देसाई साहेब. यानंतर मी विनंती करतो माननीय खासदार आणि शिवसेना नेते संजयजी राऊत यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. 96 वर्षांचे असल्यामुळे बाळासाहेब, पण बाळासाहेबांनी सतत तरुणांना प्रेरणा दिली, तरुणांचं नेतृत्व केलं. महाराष्ट्रात, देशात आज जिथे जिथे आम्ही जातो शिवसेना म्हणून, तेव्हा आजही आम्हाला भेटायला येणारे, शिवसेनेविषयी आस्थेनं विचारणारे जो वर्ग आहे हा तरुणांचा वर्ग आणि हीच आपली शिवसेनेची पुढली ताकद आहे असं मी म्हणतो. बाळासाहेबांनी काय केलं असा प्रश्न कोणाच्या मनात येणार नाही. महाराष्ट्रासाठी काय केलं, देशासाठी काय केलं, बाळासाहेबांनी काय केलं हे एका वाक्यात सांगायचं तर जे छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य होतं तेच बाळासाहेबांनी पुढे नेलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत नेहमी म्हटलं जातं, काशी की कला जाती, मथुरा की मस्जिद होती, अगर शिवाजी न होता तो सबकी सुन्नत होती. बाळासाहेब सुद्धा जर नसते, बाळासाहेबांनी जर शिवसेना काढली नसती तर हेच वाक्य विभूषणचं या महाराष्ट्रात आणि देशामध्ये वेगळ्या प्रकारे लिहावं लागलं असतं. पाकिस्तानच्या सीमा महाराष्ट्रापर्यंत आल्या असत्या, येऊ शकल्या असत्या. बाळासाहेबांमुळे हे सगळं थांबलं आणि महाराष्ट्र महाराष्ट्र राहिला आणि हिंदुस्थान हिंदुस्थान राहिला. त्याच्यामुळे शिवसेनेचं महत्व या देशाच्या राजकारणामध्ये आजही जे आहे
ते बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुहृदय सम्राट म्हणून तो महान विचार पेरला, रुजवला, वाढवला आणि एक पिढी निर्माण केली. त्याचं श्रेय हे संपूर्णपणे बाळासाहेबांना द्यावं लागेल. बाळासाहेबांनी मर्दांची पिढी उभी केली. बाळासाहेबांच्या काळात जे पंतप्रधान जर कोणी असता तर शेतकऱ्यांची गाडी आडवी आली म्हणून त्याला पंजाब मधून घाबरून परत नसतं यावं लागलं. शेतकरी 4 आडवे आले म्हणून. आज या देशाचे पंतप्रधान पंजाब मधून परत येतात, त्यांना शेतकऱ्यांची भीती वाटते. शेतकऱ्यांची भीती वाटावी या देशामध्ये असं वातावरण कोणी निर्माण केलं? मगाशी माझ्या कानावरती कोणीतरी एक चांगली कविता मोठी आहे पण त्याच्या 4 ओळी फार महत्वाच्या आहेत. बाळासाहेबांचं स्मरण म्हणजे राजकारणच असतं, लक्षात घ्या. बाळासाहेबांनी राजकारण उत्तम प्रकारे केलं. 4 ओळी तुम्हाला मी सांगतो. ना कोई जंग लड़ी है मैंने, ना खाना पीना छोड़ा है मैंने, बस अपने ही देश में जिंदा लौट आया हूं मैं. अपने ही लोगों से डरता हूं मैं, काम ही ऐसा करता हूं मैं, सारे देश को बेचकर जिंदा लौट आया हूं मैं. अशा प्रकारे सुंदर कविता मगाशी मला कुठेतरी फोनवर ऐकवली. या देशामध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे. गोंधळाचं वातावरण आहे. महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष जो आपला आहे तो रोज उठतोय, राजभवनात जातो आणि सरकार बरखास्तीची मागणी करतो. 2 वर्षामध्ये विरोधी पक्षाला दुसरं काही काम मिळालेलं नाहीये. राज्यपालांची वेळ घ्यायची, राजभवनात जायचं आणि ह्या किंवा त्या कारणानं सरकार बरखास्त करायची. आता पाकिस्तानातून धुळीचा लोट कुठेतरी आलेला आहे. आज जे प्रदूषण चाललंय सर्वत्र, अनेक भागामध्ये प्रदूषण आलेलं आहे. ते पाकिस्तानातून ते धुळीचे लोट आलेले आहेत असं मी मगाशी वाचलं. आता पाकिस्तानातून धुळीचे लोट महाराष्ट्रावरती आले आहेत म्हणून भारतीय जनता पक्षाचे लोक उद्या राजभवनात जातील आणि म्हणतील सरकार बरखास्त करा. हे धुळीचे लोट महाराष्ट्रावरती आलेले. गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्राचं सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत सक्षमपणे चाललेलं. गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, महाविकास आघाडीने, शिवसेनेच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये एक आदर्श सरकार देण्याचा प्रयत्न केलेला. 5 मिनिटमध्ये इथे जे आपण सगळे ऐकतोय, बोलतो आहोत, भाषण करतो आहोत, यातले 90% लोक कधी शाळा कॉलेजमध्ये मेरिटमध्ये आले नसतील. पण महाराष्ट्राच्या आपले मुख्यमंत्री गेले 2 वर्ष सातत्याने मेरिट लिस्ट मध्ये येत आहेत. कधी पहिल्या 5 मध्ये येत आहेत, पहिल्या 4 मध्ये येत आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सूर्यावर किती थुंकण्याचा प्रयत्न केला तरी उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री म्हणून होणारं कार्य, पक्षप्रमुख म्हणून होणारं कार्य, याचा त्रास विरोधी पक्षाला होतोय. आणि एका वैफल्यात ते सातत्यानं शिवसेनेवरती आरोप करतायत, सरकारवरती आरोप करतायत. मी या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ऐकणाऱ्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना, जिल्हा प्रमुखांना, नेत्यांना, माझ्या सहकाऱ्यांना सांगेन की आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आपल्या पक्षप्रमुखाच्या मागे, आपल्या मुख्यमंत्र्याच्या मागे आणि शिवसेनेच्या मागे. ही लढाई साधी नाहीये. आज फक्त शिवसेना या सरकारचं नेतृत्व करत आहे म्हणून केंद्राची हिंमत होत नाही सरकार बरखास्त करण्याची. लक्षात घ्या, हे सरकार जर दुसऱ्या कोणाच्या लिडरशिप खाली असते किंवा या सरकारचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत नसते तर मला खात्री आहे केंद्रातल्या सरकारनं हे सरकार एवढ्याला पांगळ करून सोडलं असतं आणि बरखास्तीच्या दिशेने आपण गेलो असतो. माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब दिसतायत, मला आलेले आहेत. हे विरोधी पक्षानं पाहायला हवं. रोज सकाळी उठायचं आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीविषयी काहीतरी अफवा पसरवायच्या. पण मी रोज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचं सरकार हे ठणठणीत आहे, स्वतःच्या पायावर उभं आहे. आज सकाळीच मुख्यमंत्र्यांनी
वर्षावरती नेताजी सुभाषचंद्र बोस आणि माननीय बाळासाहेबांना अभिवादन करतानाची छायाचित्र प्रसिद्ध केलेली आहेत. ही छायाचित्र मी स्वतः अनेकांना पाठवली आहेत आणि म्हटले, पहा, मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं, हे कारण तुम्हाला पचणार नाही, म्हणून उद्या राजभवनात जातील आणि सरकार बरखास्तीची मागणी करतील. या विरोधी पक्षाचा काही भरोसा राहिलेला नाही. दिल्लीतलं वातावरण सुद्धा इतकं गढूळ झालेलं. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की दिल्लीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा आपण इथे उभा करतात. नक्कीच सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी आम्हाला आदर, अभिमान आणि त्यांच्या शौर्याची नक्कीच आम्हाला त्यांची महती आम्ही गातो. पण याचा अर्थ देशाचा इतिहास ज्या प्रकारे रोज बदलला जातो आहे, जणू काय गेल्या 70 वर्षात काही झालं नाही, तर कोणी काही केलं नाही, हे राजकारण देशाला परवडणारं नाही. आणि याविषयी माननीय पक्षप्रमुखांनी, शिवसेना पक्षप्रमुखांनी एक भूमिका घेऊन देशाला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इतकंच महत्वाचं काम या देशामध्ये हिंदुहृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी स्वातंत्र्यानंतर केलं. मी तर असं म्हणेन, भविष्यामध्ये दिल्लीत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सुद्धा अशाच प्रकारचा पुतळा उभारण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंनी देशाला दिशा दिली, देशाचं रक्षण केलंय आणि नेताजींच्या बरोबरीने आमच्या सेनापतींना सुद्धा राष्ट्राच्या राजधानीमध्ये तोलामोलाचं स्थान देण्यासाठी शिवसेनेनं या संपूर्ण देशामध्ये आपले हातपाय पसरणं, पक्ष वाढवणं, पक्षाचा विस्तार करणं यासाठी प्रत्येकानं शर्त केली पाहिजे. हे वर्ष आपल्यासाठी आनंदाचे यासाठी आहे की महाराष्ट्राबाहेर आपला एक खासदार पक्ष निवडून आला आणि इतर सुद्धा भागामध्ये आपण काम करत आहोत. आणि मला खात्री आहे की आज आपण माननीय पक्षप्रमुखांचे विचार ऐकू, त्यांचं मार्गदर्शन ऐकू आणि या महाराष्ट्राला, देशाला एक नक्की आजच्या दिवशी शिवसेना प्रमुखांच्या जन्मदिवशी आपले पक्षप्रमुख मार्गदर्शन करतील आणि संपूर्ण देश त्यानुसार जाईल, इतकंच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राऊत साहेब. शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे सुद्धा आता जॉईन झालेले आहेत आणि त्याचबरोबर आपण ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आता सर्व सज्ज आहोत, ज्यांचे विचार घेऊन आपल्याला पुढे जायचंय, मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. जय महाराष्ट्र साहेब. जय महाराष्ट्र सगळ्यांना. जय महाराष्ट्र. जमलेल्या माझ्या सर्व शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खूप दिवसांनी आपण असे समोरासमोर येतो आहोत. तसं पाहिलं तर तुमच्या लक्षात असेल की गेल्या वर्षी साधारणतः फेब्रुवारीमध्ये आपण भेटलो होतो वर्षावरतीच, आणि आपण कार्यक्रम ठरवला होता की राज्यभर शिवसंपर्क मोहीम राबवायची. सगळं ठरलं आणि दुसरी लाट आली. आता सुद्धा साधारणतः दिवाळीच्या सुमारास मी ठरवत होतो की राज्यभर फिरायचं, आपल्या सगळ्यांचं दर्शन घ्यायचं, संवाद साधायचा, आणि थोडं माझं मानेचं दुखणं उपटलं आणि त्याची शस्त्रक्रिया करावी लागली. त्यातनं बाहेर पडतोय, गाड्या आता रुळावर आलेला आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, शुभेच्छामुळे आणि प्रेमामुळेच हे शक्य झालेलं आहे. ते ठरवतो न ठरवतो तेवढ्यात तिसरी लाट आली. शेवटी लाटा मागून लाटा करोनाच्या येऊ शकतात आणि ते येत आहेत, तर आपली शिवसेनेची लाट सुद्धा आपल्याला आपण का आणू शकत नाही? जर एक व्हायरस त्याच्या लाटा एका मागून एक आणत असेल, तर आपल्याकडे एक प्रचंड तेजस्वी वारसा आहे आणि तो भगव्याचा वारसा, तो घेऊन संजय, आता आपण बोललात की दिल्लीमध्ये शिवसेना प्रमुखांचा पुतळा, तो तर आहेच, करायचाच, पण त्याच बरोबरीने दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न जे शिवसेना प्रमुखांनी आपल्याला दाखवलं ते आपण पूर्ण करणार आहोत की नाही? ते जर आपण करणार असू तर आणि तर आपल्या या सगळ्याला अर्थ आहे, नाहीतर हे सगळं निरर्थक आहे. आज 23 जानेवारी
मगाशी मी इकडे आपल्यासमोर उपस्थित व्हायला आलो तेव्हा सुभाष देसाईंचं भाषण चाललं होतं आणि देसाई साहेब आपण बोललात की हा आजचा दिवस हा आपला एक शिवसैनिकांच्या आयुष्यातला सण असतो आणि तो सण म्हणजे दरवर्षी प्रचंड संख्येने आपण सगळे मातोश्रीवरती यायचात. मला तेही दिवस आठवतात. मी तेव्हा खूप लहान होतो पण वाजत गाजत सगळे यायचे. अगदी पहाटेच्या सुमारास पहिले ते डोंबिवलीचे आमोणकर यायचे, शरद आमोणकर, आणि नंतर प्रचंड ओघ शिवसैनिकांचा तिकडे सुरू व्हायचा आणि संध्याकाळी आपल्या षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यक्रम असायचा आणि त्या कार्यक्रमामध्ये आपले प्रमोद नवलकर दरवर्षी सांगायचे की 23 जानेवारी 19 जून आणि 13 ऑगस्ट हे शिवसैनिकाच्या आयुष्यातले 3 सण आहेत. हे 3 सण त्याची जाणीव करून देणाऱ्या प्रमोद नवलकरांचा सुद्धा आज जन्मदिवस आहे. मी शिवसेना प्रमुखांना तर नेहमीच अभिवादन करत असतो, ते तर आपल्या हृदयात आहेतच. नवलकर काय, शिवसेना प्रमुखांचे ते सगळे साथी सोबती ज्यांनी खांद्याला खांदा लावून महाराष्ट्र पिंजून काढला, शिवसेनेची बीज रोवली आणि त्या बीजाचं झालेलं महावृक्षात रूपांतर आणि त्या महावृक्षाला आलेली फळं ही आज आपण चाखत आहोत. म्हणून त्या सर्वांना म्हणजे नवलकर आहेत. आणि असं काही नाही की प्रत्येक वेळेला जन्मदिवस असला तरच अभिवादन करायचं, नाही, त्या सर्व त्या पिढीतल्या सर्वांनाच ज्यांच्या कष्टाने आज आपल्याला हे दिवस दिसत आहेत त्यांना सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि जो आपला रिवाज आहे की संध्याकाळ म्हटल्यानंतर एकत्र भेटायचं, तो रिवाज मोडून चालणार नाही. आज आपण प्रत्यक्ष भेटू शकत नसलो तरी सुद्धा या एका तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपण भेटू तर शकतोच आहोत. या भेटीला कोणी अडवू शकत नाही ना. गर्दीचं बंधन म्हणजे किती ठिकाणावरनं तुम्ही जॉईन व्हायचं याला काही बंधन नाहीये. एका ठिकाणी जमण्याला थोडंसं बंधन आहे आणि मास्क घालणं हे अनिवार्य आहे, हा भाग वेगळा. आज मी तुमच्या समोर तसं पाहिलं तर खूप दिवसानंतर आलेलो आहे. मधला 1 महिना 2 महिने हे माझे त्या शस्त्रक्रियेनंतर उपचारामध्ये गेले. आज सुद्धा माझं थोडंसं नाही म्हटलं तरी फिजिओथेरपी चालू आहे. पण लवकरात लवकर मी बाहेर तर पडणार, महाराष्ट्र पिंजून काढणार आणि तुमच्या सोबत तुमच्या साथीने जे भगव्याचं तेज आहे ते आज संजय आपण जे बोललात की जे विरोधक माझ्या तब्येतीची काळजी घेत आहेत त्या काळजीवाहू विरोधकांना ते तेज मी भगव्याचं दाखवणार आहे. जसं काळजीवाहू सरकार असतं तसं हे काळजीवाहू विरोधक आहेत आणि स्वतःच्या काळजीने त्यांचा अंत होणार आहे. त्याच्यामुळे त्यांची चिंता करण्याची गरज नाहीये. हे काळजीवाहू विरोधक हे कोणी एकेकाळी आपले मित्र होते हे नाही म्हटलं तरी आपले दुःख आहे. याचं कारण आपण त्यांना पोचलंच. आणि मी मागे एकदा बोललो होतो, मला वाटतं आपल्या गोरेगावच्या शिबिरात, की 25 वर्ष आपली युतीमध्ये सडली. तीच भूमिका आणि तेच माझं मत आजही कायम आहे. मी त्या मतावर ठाम आहे. याचं कारण असं की पूर्वी शिवसेना प्रमुख म्हणायचे की राजकारण म्हणजे गजकरण आहे, जेवढं खाजवावं तेवढी अधिक खाज येते. तसे हे सगळे गजकरणी म्हणजे राजकारणातले, नाही तर पुन्हा त्याच्यावरनं मथळायचं की यांना मी गजकरणी म्हटलं. तसं नाही. ज्यांना राजकारणाचं गजकरण झालेलं आहे त्यांच्याबद्दल मी बोलतोय की ते राजकारण म्हणून आता काही खाजवत आहेत. आपण यांच्यापासून का दुरावलो की त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी आपल्याला एक दिशा दाखवली की हिंदुत्व 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 कशासाठी? हिंदुत्वासाठी आपल्याला सत्ता पाहिजे होती. म्हणजे हिंदुत्वासाठी सत्ता की सत्तेसाठी हिंदुत्व, हा एक प्रश्न आहे. आजचं यांचं जे पोकळ हिंदुत्व आहे ते सत्तेसाठी अंगीकारलेलं एक ढोंग आहे. होय, तसंच आहे. हा एक जसं एक वाघाचं कातडं पांघरलेलं काय गाढव म्हणा शेळी असते, तसं याने हिंदुत्वाचं कातडं पांघरलेलं आहे. हे आता आपल्या लक्षात आलं. 25 वर्षांना पोचल्यानंतर लक्षात आलं. हे दुर्दैव आहे. कारण आपण त्यांच्यापासून, मग लोक म्हणतील तुम्ही काय करतात, आम्ही काय करतो. अनेकदा आपल्यावरती टीका होते की तुम्ही हिंदुत्व सोडलं. आम्ही हिंदुत्व नाही सोडलं. मी पुन्हा एकदा सांगतो, जे मी अयोध्येत हा प्रश्न मला विचारला होता, मी बोललो होतो की आम्ही हिंदुत्वापासून कदापि दूर जाऊ शकत नाही, शकणार नाही. हिंदुत्व आम्ही कधी सोडू शकत नाही, सोडणार नाही. आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्व सुटलेलं नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, त्रिवार नाही, कदापि नाही. कारण त्यांचं हिंदुत्व हे दिसतंय. मग त्यांनी वाटेल ते करायचं. आता सुद्धा आपल्यावरती टीका करताना सांगतात की तुम्ही आमच्यासोबत युतीत लढलात, हा लोकशाहीचा अपमान आहे, ही लोकशाही नव्हे. ठीक आहे, मी मागेही त्यांना उत्तर दिले. हे पुन्हा पुन्हा का सांगतोय मी? कारण ते मध्यंतरी त्यांचे अमित शहा पुण्यात येऊन गेले आणि आपल्यावरती टीका करून गेले. आपल्याला सांगितलं हिंमत असेल तर एकट्याने लढा. ठीक आहे, मी दसऱ्याच्या मेळाव्यात
तेही आव्हान स्वीकारलेलं आहे. एकट्याने लढायची आमची तयारी आहे. शिवसैनिक आहोत, मर्द आहोत, आम्ही शंड नाहीत. आम्ही एकट्याने लढू, वीरासारखे लढू. पण ही लढाई करताना तुमचे अधिकार जे आहेत तुम्ही ते वापरायचे नाहीत. आम्ही आमचे अधिकार सत्ताधारी म्हणून वापरणार नाही. हिंमत असेल तर कार्यकर्ते आणि कार्यकर्ते पक्ष म्हणून राजकारणात जसे भिडतात तशी भिडा. मग बघून घेऊ आम्ही कोण सरस आणि कोण काय होते. पण आव्हान द्यायचं आणि मागे मग ती ईडीची पिढा लावायची, इन्कम टॅक्सची पिढा लावायची, हे शौर्य नाहीये. हे शौर्य नाहीये. याला शिवसेना प्रमुख असते तर ती त्यांची भाषा मी म्हटलं ना की ती आहे. पण तुम्हाला मी म्हटलं शिवसेना प्रमुख असते तर काय म्हटलं असतं, याच्यावरून तुम्हाला कळेल की काय म्हटलं असतं. त्याला ते म्हणतात. त्याच्यामुळे त्यांनी तशी आव्हानं देण्याची गरज नाहीये. प्रश्न काय येतोय की आपण आता पुढे चाललेलो आहोत. पुढे जात असताना ज्याप्रमाणे आपल्याशी हे सगळे पक्ष वागले, मग तो भारतीय जनता पक्ष, त्यांची नीतीच ती आहे, म्हणजे वापरायचं आणि फेकून द्यायचं. ते दिवस आठवा ज्या वेळेला यांचं डिपॉझिट जप्त होत होतं, तेव्हा यांनी प्रादेशिक पक्षांची युती केली. म्हणजे आपल्याशी केली, अकाली दलाशी केली, ममता बॅनर्जीशी केलेली, समता, ममता, जयललिता हे सगळे पक्ष सोबत घेऊन अटल बिहारी वाजपेयींनी तेव्हा सरकार चालवलं होतं. आपण एक दिलाने त्यांना साथ दिली की काही करा, तुम्ही तर तुम्ही, पण भगवा फडकलाय तो उतरू देऊ नका. आता तो भगवा, त्या भगव्याचा रंग आता एकदम पुसट होत चाललेला आहे. आणि मी जो एक शब्द वापरला मध्ये नवहिंदू, हे नवहिंदू आणि नवहिंदुत्ववादी हे हिंदुत्वाचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करायला लागलेले आहेत. हिंदुत्व हे कुठेही गेलं तरी हिंदुत्व आणि हिंदू हे एकच राहणार. त्याची व्याख्या, त्याचा अर्थ हा एकच राहणार. सोयीप्रमाणे बदलणारं हिंदुत्व हे आमचं हिंदुत्व नाही, कदापि नाही. सोयीप्रमाणे बदलणार म्हणजे कसं, सत्ता पाहिजे म्हणून इकडे हिंदुत्ववाद्यांशी युती, सत्ता पाहिजे म्हणून तिकडे मेहबूबा मुफ्तीशी युती, सत्ता पाहिजे म्हणून संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीश कुमारशी युती, सत्ता पाहिजे म्हणून ज्या वेळेला मोदी हटाव या एका वाक्याला साथ देणाऱ्या चंद्रबाबूशी युती. हे आपलं हिंदुत्व नाही. अगदी आता जरी म्हटलं तरी आम्ही जेव्हा म्हणतो की समान नागरी कायदा पाहिजे, म्हणजे काय, एक देश, ते काय म्हणायचे ना, एक निशाण, एक विरान, एक हे एक ते, तर कुठे आता हिंदुत्व म्हणून काही राज्यांमध्ये गोवंश हत्याबंदी, पण मतं पाहिजेत म्हणून तिकडे त्या गोवंश हत्याबंदीचं नामोनिशाण नाही. हे हिंदुत्व असू शकत नाही. जर खरे मर्द हिंदू असाल तर अगदी काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत एक धोरण घेऊन पुढे चला. तुम्ही सोयीप्रमाणे जे काय करता आहात, आम्ही लोकशाहीचा अपमान केला. काय केला की तुम्ही जे आमच्याशी ठरवलं होतं ते वचन मोडलं आणि आम्हाला गुलामासारखं वागवण्याचं जे तुमचं स्वप्न होतं ते आम्ही मोडून टाकलं आणि केली काँग्रेसची युती, केली राष्ट्रवादीची युती. आम्ही जे केलं ते सूर्य उगवल्यानंतर केलं. सूर्य उगवण्याच्या आधी आम्ही शपथ घेतली नव्हती. आम्ही सूर्य उगवल्यानंतर शपथ घेतली, किंबहुना संध्याकाळची शपथ घेतली. म्हणजे संपूर्ण दिवस गेल्यानंतर छत्रपती शिवरायाच्या साक्षीने आणि त्यांच्या आशीर्वादाने शिवतीर्थावरती मर्दासारखी युती आम्ही शपथ घेतली, चोरून मारून नाही घेतली. हे आमचं हिंदुत्व आहे. आम्ही करतो ते उघडपणाने करतो. आणि तुम्ही जे काय करतात, जे तुम्ही म्हणता की लोकशाहीचा अपमान, तुम्ही दिलेलं वचन मोडलं म्हणून हा नवीन घरोबा केला. पण तुम्ही तर अनेक ठिकाणी सरकार पाडून, आमदार फोडून जे काय सरकार आणलं त्याला तुम्ही लोकशाही म्हणता, त्याला तुम्ही लोकशाहीचा सत्कार मानता. मग नितीश कुमार आणि लालूचा जो काही संसार चालला होता, म्हणजे चाललेल्या संसारामध्ये मोडका घालायचा आणि फोडाफोडी करून सरकार स्थापन करायचं आणि वर टेंबा मिरवायचा, बघा आम्ही कसे लोकशाहीवादी आहोत, आम्ही कसे हिंदुत्ववादी आहोत. हे नाही, हे हिंदुत्व आपलं नाहीये. मी आज केवळ हिंदुत्व या विषयावरती बोलायला आपल्यासमोर आलेलं नाहीये. काल परवाकडे ज्या निवडणुका झाल्या, नगरपंचायत असतील, मग लोकसभा कधी होत असेल, कधी विधान परिषदेच्या निवडणुका असतील, बँकेच्या निवडणुका असतील, आता ती वेळ आलेली आहे. ती वेळ म्हणजे असं, जर आपण सर्वत्र म्हणजे अगदी इतर राज्यात सुद्धा आपण आता निवडणुका लढवत आहोत. इतर राज्यात महाराष्ट्र सोडून सुद्धा आपण निवडणुका लढवायच्या, जे काय होईल ते होईल. पण खरं हिंदुत्व काय आहे ते घेऊन आपण पुढे यायचं. हार होईल, जीत होईल, ठीक आहे, होऊ द्या. आपण विजयी झालो म्हणून डोक्यात उन्माद जाता कामा नये आणि हरलो तरी पराजयाने खचून जाता कामा नये. आम्ही लढणार आणि बघू ना किती दिवस हारू आम्ही बाहेरच्या राज्यात. एक दिवस तो येईल. जसा भारतीय जनता पक्षाच्या आयुष्यात आलेला आहे तसा आमच्याही आयुष्यामध्ये येईल आणि आम्ही तो आणू एवढी जिद्द आम्हाला शिवसेना प्रमुखांनी दिलेली आहे. पण या ज्या काही निवडणुका आहेत त्यांचा आता निकाल लागल्यानंतर एक गोष्ट खरी आहे, एकतर आपण सर्व जागा लढवल्या नव्हत्या. आपण काही ठिकाणी आघाडी केली होती, काही ठिकाणी आघाडी झालेली नव्हती.
सर्व जागा लढवलेल्या नव्हत्या. आणि मग जे काय वृत्तपत्रातून मथळे आले, काही ठिकाणी लेख आले की शिवसेनेचं असं का होतं, कसं काय होतं. आम्ही निवडून जे काही आमचे नगरसेवक किंवा सदस्य आलेले आहेत त्याचा जर का एक ढोबळ अनुमानाने जर का आढावा घेतला तर ठीक आहे. आज त्या मानाने जर का बघितलं तर आम्ही नंबर 4 वर आहोत, नंबर 4. पण जागा किती लढवल्या होत्या आजपर्यंत? जेवढ्या निवडणुका आम्ही लढवलेल्या आहेत, ह्या नगरपंचायत असतील, नगर परिषदा असतील, मग पंचायत असेल, काय असेल त्याच्यात कदाचित मला असं वाटतं की आजपर्यंत आलेल्या सर्व लोकप्रतिनिधीमध्ये यावेळेला आपले जास्त निवडून आलेले आहेत. मग युतीमध्ये जे काही लढलो होतो त्याही पेक्षा जास्त आलेले आहेत. पण हे समाधान याच्यावरती मी मानायला तयार नाहीये. आपण आपलं एक काय चुकतं, आपण खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. म्हणजे काय, लोकसभा आणि विधानसभा ज्या एका जिकरीने लढवतो, जिद्दीने लढवतो, तेवढ्या जिद्दीने ह्या निवडणुका लढवत नाही. मग माझ्यासह आपले नेते असतील, आता आपले मंत्री आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, त्या निवडणुकांकडे फारसं लक्ष देतात का? ज्या पद्धतीने इतर पक्ष, मग भारतीय जनता पक्ष आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, ते ज्या पद्धतीने साध्या सुद्धा निवडणुकांकडे लक्ष देतात. अगदी मोठमोठे नेते त्यांच्या त्या रिंगणात उतरून प्रत्यक्ष निवडणूक लढत नसले तरी देखील त्यांच्या उमेदवारांना सर्व काही मदत करतात. तशी आपल्याकडनं होत नाहीये. मग ती मी म्हणतो ना, माझ्यापासून सुरुवात करतो. मी पण त्या तसं पाहिलं तर गुन्हेगार आहे. मी तरी कुठे फिरलो. यावेळेचा भाग वेगळा होता, पण इतर वेळेला मी सुद्धा तसं काही लक्ष दिलेलं नाहीये ना. आपल्या कोणत्या नेत्याने एखाद दुसरं सोडलं तर लक्ष दिलेलं असेल. तर हे यापुढे आता टाळलं पाहिजे. आपल्या आतापर्यंत या गेल्या 2 वर्षात 2 विधान परिषदा आपण हारलेलो आहोत. कशा हारलो? मग काही जण सांगतात की तुमच्यातच गद्दारी झाली. मला नाही वाटत. जे शिवसेना प्रमुख म्हणायचे तशी आईचं दूध विकणारी अवलाद आता आपल्यामध्ये आहे असं माझं मत नाही. आणि असेल तर त्याने अशी गद्दारी करण्यापेक्षा बिनधास्तपणाने शिवसेना सोडावी. बघून घेऊ आम्ही. जे शिवसैनिक कट्टर आहेत त्या कट्टर शिवसैनिकांच्या मदतीने मूठभर राहिले तरी चालेल, पण त्या मूठभर शिवसैनिकांच्या मुठीमध्ये मी अभिमानाची आणि स्वाभिमानाची तलवार देऊन जिंकून दाखवल्याशिवाय राहणार नाही. या जिद्दीने मी मैदानात उतरलेलो आहे. असतील मूठभर पण निष्ठावान आहेत. शेवटी लढाईमध्ये हार जीत ठरते ती निष्ठावानावरती ठरते. आणि म्हणून एक मूठभर असले तरी चालतील. अर्थात तशी वेळ काय अजून आलेली नाहीये. पण ही गद्दारी खरंच होते आहे का? आपल्या दुर्लक्ष होते आहे का? माझं म्हणणं आहे की गद्दारी नाही, पण दुर्लक्ष नक्की होतं. काय ठीक आहे, ग्रामपंचायती बघून घेऊ रे, आपण पुढच्या वेळेला बघू. नाही, ज्याप्रमाणे आपल्या इतर प्रतिस्पर्ध्यांनी आणि आता आपले ज्या सोबती आहेत त्यांनी सुद्धा गावागावात, जिल्ह्यात, तालुक्यात संस्थात्मक कामं केलेली आहेत, संस्था उभारलेल्या आहेत. आज आपली सत्ता आहे. मी तुमचा पक्षप्रमुख मुख्यमंत्री आहे, पण किती जणांना माहिती आहे याच्यामध्ये सहकारमध्ये आपण काय करतो आहोत, संस्था नवीन उभ्या करण्यामध्ये काय करतो आहोत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक वेळेला नुसती जी काही पत्र येतात ती पत्रांचं तुम्हाला मी एक हे सांगेन. आता तसं बोलण्यासारखं ते नाहीये, पण तेवढ्यावरतीच आपण समाधानी आहोत. बाकीची सर्व इतर जण गावामध्ये संस्था पाहिजेत, चांगले कारखाने, ते सुद्धा नियमबाह्य पद्धतीने नाही. अजिबात तसं मी एकही होऊ देणार नाही. पण तसं आपण का संस्थात्मक कामं करत नाही? मग त्याचे सभासद असतात, ते सभासद त्या संस्थेला बांधील असतात. ते बांधील म्हटल्यानंतर त्यांना ते मत देणं प्राप्त आहे, त्यांना ते द्यावंच लागतं. तर अशी काहीतरी कामं ह्या सत्तेचा तुम्ही दूरगामी कसा उपयोग करता येईल. नुसतं दंड थोपटायचे, पेडक्या फुगून दाखवायचे, एक हाती सत्ता आणि 2 हाती सत्ता, त्या हातांमध्ये बळ नसेल तर किती हात तुम्ही एकत्र आणले तरी काही होऊ शकत नाही. तुम्ही ही जी काही आपल्याला संधी मिळालेली आहे, मोठी स्वप्न आपण बघतो आहोत, पण ही जी काही संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. संधीचं सोनं करा. बारक्यासारख्या गोष्टींमध्ये आता ते तर आहेच. अन्यायाविरुद्ध जेवढी शिवसेना लढते, जसं आता संजय तुम्ही म्हणालात की शेतकऱ्यांचा जो लढा, तसा आपण लढ्यामध्ये कधीच मागे पडलेलो नाही. महाराष्ट्रामध्ये लढणारा हा एकच पक्ष आहे आणि त्याच्याकडे शिवसैनिकांसारखं बळ आहे. असं बळ क्वचितच एखाद्या पक्षाकडे, प्रादेशिक पक्षाकडे जरूर असते. अगदी ममता बॅनर्जींकडे आहे. ती बघा, एक बंगालची वाघीण. आपण घोषणा देतो, कोण आला, शिवसेनेचा वाघ आला. तो वाघ वाघासारखा जगला पाहिजे. आणि जे शिवसेना प्रमुख आपल्याला सांगायचे की 100 दिवस शेळीचं जीवन जगण्यापेक्षा एकच दिवस पण वाघाचं जीवन जगा. तो वाघ वाघासारखं जर का डरकाळी फोडणारा नसेल तर तो त्यांनी वाघाचं नाव लावू नये, वाघाचं विशेषण स्वतःला लावू नये. वाघ असाल तर त्या बंगालच्या वाघिणीकडे बघा कशी लढली. तिला सुद्धा चहूबाजूने घेरलं होतं, पण असा काही फटका मारला, मला नाही वाटत नजीकच्या काळामध्ये हे तिकडे पुन्हा पिरपिर करायला जाऊ शकतील. त्याला म्हणतात जिद्द, आणि ती जिद्द आपल्यामध्ये आहे. ती जिद्द आपल्यामध्ये आहे. पण थोडंसं काय झालं
सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा बाबरी पाडली त्यावेळेला सगळेजण पळाले होते. मी वारंवार सांगतोय, का सांगतोय, कारण आता नवीन पिढी आलेली आहे, त्यांच्याकडे सुद्धा हिंदुत्ववाद्यांकडे सुद्धा नवीन पिढी आलेली आहे आणि त्यांना असं वाटतं की आपणच एकटे हिंदुत्वाचे शिलेदार आहात. हे सगळे भंपक आहेत. पण बाबरी पाडल्यानंतर गर्व से कौम हिंदू आहे आणि बाबरी जर का शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्यांचा मला अभिमान आहे हे बोलल्यानंतर देशभर शिवसेनेची आणि शिवसेना प्रमुखांची लाट उसळली होती, देशभर. तेव्हा जर का शिवसेना प्रमुख आणि आपण सर्वजण महाराष्ट्राच्या बाहेर सीमोल्लंघन केलं असतं तर न जाणं आज शिवसेनेचा पंतप्रधान दिल्लीत दिसला असता. एवढी प्रचंड लाट होती तेव्हा. ही लाट आपण पुन्हा आणू शकलो पाहिजे. पण त्यावेळेला जे घडलं ते आता घडू द्यायचं नाही. तेव्हा शिवसेना प्रमुखाने काय विचार केला, ठीक आहे रे, हे हिंदुत्ववादी आहेत ना, भगवा फडकवणार ना, चला तुम्ही देश सांभाळा, मी महाराष्ट्र सांभाळतो. आणि तिकडेच आपलं घोडं आडलं. कारण आपण विश्वास टाकला, त्यांनी विश्वासघात केला. त्यांनी दिल्ली तर आपल्या मदतीने जिंकलीच, पण आपल्यात आता आपल्या घरामध्ये घुसून आपल्याला नामशेष करायच्या मागे लागल्यानंतर मग आपण उलट फिरून पंजा मारायचा, तो मारावाच लागला, तो मारला. कारण आपली फसगत केली, आपली फसवणूक केली. आम्ही तुम्हाला पूर्णपणाने झोकून देऊन तुमचा प्रचार केला. संपूर्ण देश म्हणजे मी सुद्धा त्यावेळेला मला बोलवल्यानंतर मी मोदीजींचा अर्ज भरायचा होता. दुसऱ्या दिवशी मी अर्ध्या रात्री तिकडे पोहोचलो. दुसऱ्या दिवशी आपली पांढरा कुर्ला कॉम्प्लेक्सला सभा होती, तिथे पोहोचलो. अमित शहाचा अर्ज भरायला गेलो. म्हणजे सगळीकडे ते जे म्हणतात ना की आमचा चेहरा लावून तुम्ही जागा जिंकता, तर माझाही वापर करून शिवसेनेचाही वापर करून तुम्ही जिंकतात असं आम्ही म्हणू शकतो. कशाला पाहिजे होतो मी तिकडे, कोण आहे मी असा की अर्ज भरायला माझी तिकडे उपस्थिती पाहिजे होती. आग्रह करून करून मला बोलवलं होतं आणि मी गेलो होतो. पण जिंकल्यानंतर वापरा आणि फेकून द्या. आपल्याला नामशेष करायला गेले, आखाली द्यायला गेले. आज सगळे एनडीए मध्ये राहिले किती लोक, एनडीए मध्ये विशेष काही लोक राहिलेले नाहीयेत. आणि पूर्वीची एनडीए तर आता शिल्लकच राहिली नाही. आता सगळ्यांना साथ घेऊन जिंकले आणि जिंकल्यानंतर एकटेच वरती बसले. हे काही हिंदुत्व असू शकत नाही. त्यावेळेला जी आपण युती केली होती, मी पुन्हा सांगतो की हिंदुत्वासाठी सत्ता आपल्याला हवी होती. सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर आपण कधीही केला नाही आणि कदापि करणार नाही. आपण आणि शिवसेना प्रमुखांनी एका बलवान आणि समर्थ हिंदुस्थानचं एक स्वप्न बघितलं. तो हिंदुस्थान तो आम्हाला हवा आहे. हा हिंदुस्थान म्हणजे माझ्या मांडीखाली, माझ्या अंगठ्याखाली असला पाहिजे. आणि जसं इंग्रजांच्या वेळेला एक गुलामगिरीचं वातावरण देशात तयार झालं होतं, ते वातावरण तयार करणं हे हिंदुत्व नाही. आणि हिंदुत्ववादी खरे हिंदू हे असं कदापि होऊ देणार नाही. जर आज आपण आणि सगळे देशातले नागरिक गप्प बसले तर पुन्हा एकदा कदाचित गुलामगिरी नशिबी येईल की काय, अशी परिस्थिती ही निर्माण होऊ शकते. मग आणीबाणीच्या आठवणी काढायच्या. आणीबाणीमध्ये जे सगळे विरोधात होते आता तेच आणीबाणी सदृश्य परिस्थिती देशात निर्माण करतात. आणि हे मोडायचं असेल तर शिवसेनेसारखा मर्दच तिकडे मैदानामध्ये पाहिजे. आणि तो मर्द आज माझ्या समोर आहे. मला आता जिल्हा प्रमुख आहात तुम्ही, तालुका प्रमुख आहात, जे कोणी आहात तुम्ही सगळेजण, अगदी तलवार म्हणजे त्या तलवारी नाही, माझ्या बाजूला मी मुद्दामून दोन्ही आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि याबद्दल शिवसेना प्रमुखांचं मी प्रतिमा घेऊन बसलोय. ते केवळ दिखावा किंवा पाठी काहीतरी बरं दिसावं म्हणून बसलेलं नाहीये, तर त्यांच्यापासून प्रत्यक्ष रणांगणात उतरण्यासाठी म्हणून मी या प्रतिमा लावलेल्या आहेत. आणि मला अपेक्षा आहे ती तुमच्याकडनं. यापुढे प्रत्येक निवडणूक, मग ती बँकेची असेल, ग्रामपंचायत असेल, विधान परिषद असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, लोकसभा असेल, जिंकायचीच या जिद्दीने आपण लढलं पाहिजे. आणि म्हणून मी एक तुम्हाला आठवण सांगतो की काही वर्षांपूर्वी आशाताई म्हणजे आशा भोसलेंचा एक कार्यक्रम आपण आयोजित केला होता पुण्यामध्ये. आणि त्यावेळेला आशाताईंचं एक गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. आशाताईंचं गाणं लोकप्रिय झालं होतं हे आता बोलणं म्हणजे हास्यास्पद आहे, कारण त्यांचं गाणं कोणतं असं नाही की लोकप्रिय झालेलं नाही. पण ते लोकप्रिय झालेलं गाणं, त्यांना प्रश्न विचारला आशाताईंना, तुम्ही एवढी गाणी गायलात आणि बहुतेक सगळी गाणी लोकप्रिय झाली, ह्याच्या मागचं तुमचं रहस्य काय सांगावं आशाताईंनी. ती म्हणाली, मी आता अनेक गाणी गायली, माझ्या लक्षात नाही नेमकी किती गाणी गायली, पण आज देखील जे गाणं मला गाण्यासाठी येतं ते माझ्या आयुष्यातलं पहिलं गाणं आहे असं समजून मी मेहनत करते, रियाज करते आणि मग मी गाणं गाते. बघा किती साधा आणि मोठा विचार आहे. आपण काय म्हणतो, निवडणूक आली 100% जिंकणार, प्रश्नच नाही. मग संध्याकाळी 5-6 वाजता मतदान होतं, त्याही वेळेला विचारलं, साहेब आली सीट, लागली सीट, जिंकलो, समोरच्याचं डिपॉझिट जाणार.
आणि मग दुसरा दिवस उजाडतो. डिपॉझिट जरी गेलेलं नसलं तरी दांडीगोल झालेली असते बऱ्याच वेळेला. मग आपण विचारतो काय रे काय झालं, मग सांगितलं जातं साहेब काय सांगू, यांनी गद्दारी केली, त्यांनी गद्दारी केली, तो घरी बसला, तो असं केला. अरे काल निवडणुकीचं मतदान होईपर्यंत 100% जिंकलेला, मग मतपेटीत गेल्यानंतर गद्दारी झाली का? नाही. तर फाजील आत्मविश्वास नडतो. फाजील आत्मविश्वास पाहिजे. जे बाळासाहेब सांगायचे त्यांना त्यांच्या वडिलांनी म्हणजे माझ्या आजोबांनी सांगितलं की जर तुझ्यामध्ये आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुला मरण नाही. पण तो आत्मविश्वास असला पाहिजे, फाजील आत्मविश्वास असता कामा नये. आणि म्हणून मी आज ह्या बाळासाहेबांच्या आपल्या दैवताच्या जन्मदिनी एवढंच सांगेन, आणि तेही त्यांनीच सांगितलेले, शिवसेना प्रमुखांनी सांगितलेले. काय सांगितलं की तुम्ही सर्व शिवाजी महाराजांना मानता ना? होय, आपलं दैवत आहे. मग असं समजा की छत्रपती शिवाजी महाराज आज सुद्धा रायगडावरती आहेत, आणि आपण कसं वागलं पाहिजे की ते आपल्या पाठीवरती कौतुकाची थाप मारतील, आणि आपण कसं नाही वागलं पाहिजे की ते आपल्याला टकमकटोक दाखवतील. हे एवढं जरी रोज आपण विचार केला ना तरी मला असं वाटतं आपण योग्य दिशेने चालू. आणि म्हणून मला आज हेच सांगायचंय की आज सुद्धा आपण मानतो की शिवसेना प्रमुख आपल्यात आहेत आणि आहेतच. जरी ते असे नसले तरी एक त्यांची प्रेरणा, त्यांची चेतना ही आपल्यात आहे, त्यांचं तेज आपल्यामध्ये आहे. नाहीतर आपण इथपर्यंत आलोच नसतो. ही लढाईची जी ईर्ष्या आहे ती आपल्यात येते कुठून? तर असं समजा की शिवसेना प्रमुख आज आपल्यामध्ये आहेत, आणि आपण असं काय केलं तर ते आपल्या पाठीवरती कौतुकाची थाप मारतील, आणि नाही केलं तर अगदी टकमकटोक नाही पण जो काय निर्णय घ्यायचा ते घेतील. एवढं जरी मला असं वाटतं आपण केलं तरी मला असं वाटतं की आपली स्वप्न ही केवळ स्वप्न न राहता ती सत्यामध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि तेवढे तुम्ही समर्थ आहात, बलवान आहात. फक्त तुम्हाला थोडंसं, म्हणजे मी अनेकदा सांगितलेलं आहे की त्यावेळेला असं म्हटलं जायचं की अशी शिवसेना ही अशी एकमेव संघटना आहे की त्या शिवसेनेत असे शिवसैनिक आहेत की वरच्या मजल्यावरनं उडी मार म्हटल्यानंतर, शिवसेना प्रमुखाने उडी मार म्हटल्यानंतर एक क्षणाचा विचार न करता ते उडी मारतील. पण आपल्याला माहिती आहे आणि माहित होतं की शिवसेना प्रमुख असं कधीच सांगणार नाही की अरे जा रे गच्चीत जाणे उडी मार, मी तुमच्यासाठी जीव द्यायला तयार आहे. ठीक आहे, पण जीव देऊ नको हे ते सांगणार, कारण जीव द्यायला ते कधीच कोणता नेता सांगत नाही. मग त्या जीवाचं नेमकं करायचं काय? तर त्या जीवाचं हेच करायला पाहिजे की आपण अहोरात्र मेहनत करायची आणि आपलं जीवन हे सार्थकी लावायचं. आपला जो भगवा आहे, या भगव्याला एक परंपरा आहे. याही बाबतीत मी मागे बोललेलो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जो भगवा आपल्याला दिला तोच भगवा शिवसेना प्रमुखाने आपल्या हाती का दिला? असं काही नव्हतं की आदेशला सांगितलं आदेश जा रे जरा बाजारात जाऊन कुठलं स्वस्तात मिळतं ते कापड घेऊन ये. मग आदेश बाजारात गेला आणि साहेब हे भगव्या रंगाचं कापड सगळ्यात स्वस्त होतं म्हणून घेऊन आलो. नाही, हे कापड भगवा रंग हा सगळ्यात मौल्यवान आहे. त्याचं मौल्य, त्याची जी काही किंमत आहे ती पैशात होत नाही. आणि जो मर्द आहे त्याच्या हातात आणि त्याच्या खांद्यावरतीच भगवा शोभतो. म्हणून शिवसेना प्रमुखाने हा भगवा शिवसैनिकाच्या हातात दिलाय. त्या भगव्याचं मोल हे कमी होऊ देऊ नका, त्या भगव्याचं तेज कमी होऊ देऊ नका, त्या भगव्याची ताकद ही कमी तर होऊ देऊ नकाच, पण दिवसागणिक वाढवत चला. एवढीच एक नम्र विनंती आपल्याला करतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. साहेब धन्यवाद. आपण दिलेला विचार आणि आपण सांगितलेली प्रत्येक गोष्ट जिथे जिथे आज शिवसैनिक या कार्यक्रमाच्या माध्यमातून जोडला गेलेला आहे तो ऐकेल आणि त्याच्या प्रत्येकाची कडून आणखी 100 लोकांपर्यंत आपला विचार पोहोचवला जाईल आणि आजपासून सर्व पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतील. साहेब धन्यवाद. या आजच्या या कार्यक्रमाची सांगता आता होते आहे. धन्यवाद साहेब. शिवसेनेची एकट्याने लढण्याची तयारी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं असून दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न बाळासाहेबांनी दाखवलंय आणि ते स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तर शिवसेनेची एकट्याने लढायची तयारी असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांसोबत साधलेल्या संवादात म्हटलंय. दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न बाळासाहेबांनी दाखवलं असून शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण करायचंय.
शिवसेनेची एकट्याने लढायची तयारी असल्याचं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलंय. राजकीय विश्लेषक जयंत मायणकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत. मायणकर जी, मुख्यमंत्र्यांनी नुकताच शिवसैनिकांसोबत संवाद साधलाय, काय आहे तुमची एकूण प्रतिक्रिया? याच्या पुढे आपल्याला कुठलंही इलेक्शन हे जिंकलंच पाहिजे हे उद्धव ठाकरेंनी अगदी ठामपणाने सांगितलेलं. तसं पाहिलं तर दोन फार महत्वाच्या गोष्टी आहेत. एक तर म्हणजे त्यांनी मान्य केलं की शिवसेना या 4 पक्षांच्या सध्याच्या नगरपंचायतीच्या झालेल्या निवडणुकांच्या मध्ये आपण 4थ्या क्रमांकावर आलेलो आहे. मान्य करत त्यांनी सांगितलं की याच्या पुढचे आपल्याला प्रत्येक निवडणुकीत फक्त विजय मिळाला पाहिजे. म्हणजे एक प्रकारे त्यांनी 4थ्यावरून वर जाण्याची एक प्रकारची आपली मनीषा दाखवून दिली. पण त्याहून जास्ती म्हणजे त्यांनी एक महत्वाचं वाक्य सांगितलं की जेव्हा बाबरी पडलेली होती तेव्हा फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकमेव असे या देशातले नेते होते ज्यांनी सांगितलेलं होतं की जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे. ते पुढे असं म्हणाले उद्धव ठाकरे की त्यावेळेला जर का आम्ही त्या गोष्टीचा फायदा घेतला असता तर आज भाजपच्या जागी शिवसेनेचा पंतप्रधान असता. नक्कीच नक्कीच जयंतजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. भाजपा आमदार अतुल भातखळकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अतुलजी, मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांसोबत संवाद साधत भाजपावर देखील जोरदार टोलेबाजी केली आहे. काय आहे तुमची या संदर्भात प्रतिक्रिया? नेहमीसारखंच मुख्यमंत्र्यांची भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींचा द्वेष त्याची मळमळ आजच्या भाषणातून बाहेर पडली आणि नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीतल्या शिवसेनेच्या अपयशाची कबुली त्यांनी दिली आणि त्यामुळे अत्यंत नेहमीसारखंच निरस आणि भाजपाच्या द्वेषामुळे भरून गेलेलं मळमळ व्यक्त करणारं भाषण होतं. यात ना महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षात त्यांनी काय काम केलं याच्याविषयी काही 4 शब्द नव्हते, ना काही त्यांच्या पक्षाच्या राजकीय भवितव्याविषयी त्यांनी 4 शब्द बोलले. मला एवढीच आशा वाटत होती की स्वाभिमान अमुक तमुक हे सगळं ते बोलत होते. आज 2 वर्षानंतर काँग्रेसशी युती केल्यानंतर आजच्या 23 जानेवारी राहुल गांधी किमान हिंदू हृदय सम्राटांना आदरांजली व्यक्त करणारे ट्विट करतील. नक्कीच धन्यवाद अतुलजी तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.